नमस्कार. आजच्या या खास विश्लेषणामध्ये आपलं स्वागत आहे. आजचा विषय जरा हटके आणि आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे. तो म्हणजे आपला रोजचा भात, अन्नाचं पचन आणि त्यातून मिळणारी ऊर्जा. हा सगळा प्रवास एखाद्या सुपर हिरोच्या कथेपेक्षा कमी नाहीये. चला तर मग अगदी उत्साहाने भाताचा हा अद्भुत आणि थक्क करणारा जैव रासायनिक प्रवास सुरू करूया. चला तर मग थेट याच्या मुळाशी जाऊया. रोजच्या जेवणात भात तर आपण सगळेच खातो, बरोबर? पण हाच वाफाळलेला भात शरीरात गेल्यानंतर नेमकं काय जादू करतो? हा जो चमकणारा भाताचा वाडगा आहे ना, तो आपल्याला एका भन्नाट जैविक प्रवासाची सफर घडवणार आहे. थोडक्यात सांगायचं तर भात म्हणजे शरीराची इन्स्टंट ताकद. वाफाळलेला पांढरा भात शरीरात जातो आणि कशा प्रकारे तो तेजस्वी ऊर्जा कणांमध्ये रूपांतरित होतो हे खरोखरच पाहण्यासारखं आहे. हे नुसतं अन्न नाही बरं का, हे आपल्या शरीराचं रॉकेट इंधन आहे. मैदानावर घाम गाळणारे खेळाडू असोत, कष्टकरी कामगार असोत किंवा सतत खेळणारी लहान मुलं, या सर्वांना लागणारी ती क्विक एनर्जी या एका प्रक्रियेतूनच मिळते. आता ही सगळी जैवरासायनिक प्रक्रिया कशी घडते तर याचे 3 अगदी सोपे टप्पे आहेत. पहिला टप्पा म्हणजे पोटातील एकदम सुरळीत आणि शांत पचन, कारण भात पचायला अतिशय हलका असतो. दुसरा टप्पा म्हणजे शरीराला ऊर्जा देणाऱ्या ग्लुकोज कणांची निर्मिती. आणि तिसरा टप्पा म्हणजे तयार झालेल्या या ऊर्जेचं अगदी क्षणार्धात संपूर्ण शरीरात वितरण. लहान मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत सर्वांसाठीच ही सिस्टीम एकदम स्मूथ काम करते. आता यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे ग्लुकोजमुळे आपला मेंदू कसा चार्ज होतोय याकडे जरा लक्ष द्या. मेंदूला काम करण्यासाठी सतत ऊर्जेची गरज असते आणि खास करून अभ्यासात डोकं चालवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर ही ऊर्जा म्हणजे एकदम गेम चेंजर आहे. आणि हो, जिममध्ये जाऊन जड व्यायाम केल्यानंतर स्नायूंच्या पुनर्प्राप्तीसाठी म्हणजेच मसल रिकव्हरीसाठी सुद्धा हीच ऊर्जा सर्वात मोठी भूमिका बजावते. तर मग भात खाण्याचे मुख्य फायदे काय आहेत? जर योग्य पद्धतीने भात खाल्ला तर तो निरोगी वजन वाढीस खूप मदत करतो. दुसरं म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला आतून एकदम कूल ठेवण्याचं काम भात करतो. रात्रीची झोप कशी अगदी शांत आणि गाढ लागते आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे व्यायामानंतर शरीराची झपाट्याने रिकव्हरी होते. हे सगळे फायदे एकाच गोष्टीत दडलेले आहेत. आता वळूया पुढच्या भागाकडे, भाताचे विविध प्रकार आणि त्यांच्या पौष्टिकतेची एक छोटीशी तुलना. इथे आपण 3 प्रमुख प्रकारांची तुलना पाहू शकतो. पांढरा भात हा हाय एनर्जी म्हणजेच तात्काळ ऊर्जेचा एकदम पॉवरहाऊस स्रोत आहे. ब्राऊन राईसमध्ये फायबर असल्यामुळे तो अधिक पोषक आणि न्यूट्रिएंट डेन्स मानला जातो. तर आपला पारंपरिक हातसडीचा किंवा उकडा तांदूळ हा शरीराला दीर्घकाळ टिकणारी मजबूत ताकद देतो. आता आपल्या गरजेनुसार योग्य भाताची निवड करणं हे सर्वस्वी आपल्याच हातात आहे. आता पुढे जाऊया आणि पाहूया हा परिणाम कसा वाढतो. विभाग 2, अतिसेवनाचे धोके आणि त्याचे संकेत. इथला हा गडद लाल रंग आपल्याला थेट धोक्याचा इशारा देतोय. हे बघा, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. भाताचं अतिरिक्त सेवन केलं तर शरीरात नको असलेली चरबी वाढण्याचा म्हणजेच फॅट ॲक्युम्युलेशनचा मोठा धोका निर्माण होतो. याशिवाय अंगात कमालीचा आळस भरणं, सतत जांभ्या आणि झोप येणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रक्तातील साखरेची पातळी अगदी वेगाने वाढणं असे गंभीर परिणाम होऊ शकतात. हे सगळे धोके आपल्याला वेळीच समजून घेणं गरजेचं आहे. पण मग यावर उपाय काय? तर तो आहे विभाग 3, भात खाण्याची योग्य पद्धत आणि आपला संतुलित आहार. आणि हे अगदी स्पष्टपणे दाखवून देते की एका परिपूर्ण आणि आरोग्यदायी मराठी जेवणाच्या ताटात काय असायला हवं. फक्त नुसता भात खाण्याऐवजी जेव्हा या भातासोबत प्रथिनांसाठी छानसं वरण किंवा डाळ, जीवनसत्वांसाठी हिरव्यागार पालेभाज्या, फायबरसाठी ताजे सॅलड आणि निरोगी स्निग्ध पदार्थांसाठी त्यावर साजूक तूप घातलं जातं ना, तेव्हा ते खऱ्या अर्थाने बॅलन्स्ड डाएट बनतं. ह्या सगळ्या घटकांचं योग्य मिश्रण हेच तर उत्तम आरोग्याचं खरं रहस्य आहे. तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की योग्य प्रमाणातील भात बरोबर ऊर्जा, अधिक ताकद, अधिक आरोग्य. लक्षात घ्या, भात हा आपला शत्रू अजिबात नाहीये, तर त्याचं योग्य प्रमाण हीच निरोगी शरीराची गुरुकिल्ली आहे. एक संतुलित आहार केवळ एका व्यक्तीवर नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या दैनंदिन जीवनावर अत्यंत सकारात्मक आणि आनंदी प्रभाव टाकतो. आजच्या या विश्लेषणातून मिळालेली ही हटके आणि महत्त्वाची माहिती आपल्याला नक्कीच उपयोगी पडेल. ही जनहिताची माहिती सर्वांपर्यंत पोहोचायलाच हवी, जेणेकरून ती व्हायरल होऊन प्रत्येकाला याचा फायदा होईल. त्यामुळे या व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा आणि मी विद्यार्थी मित्रच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, जाता जाता एक विचार नक्की करा. आजच्या या सखोल विश्लेषणाचा विचार करून
उद्यापासून आपण आपल्या रोजच्या आहाराच्या नियोजनात कोणते महत्त्वपूर्ण बदल करू शकतो? विचार नक्की करा. धन्यवाद.